नमस्कार मैत्रिणींनो, रिजू क्रिएटिव्ह वर्ल्ड या माझ्या क्रिएटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. मैत्रिणींनो, मागच्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी कोणत्या पद्धतीने पॅन्टचं कटिंग करून ठेवलेलं आहे आणि तेच पॅन्टचं कटिंग मी प्रत्येक वेळी नवीन पॅन्ट शिवताना वापरते. हे माझ्या मापाचं पॅन्टचं कटिंग आहे. आता आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की ह्याच पॅन्टच्या कपड्याचा कटिंगचा वापर करून मी नवीन एक पॅन्ट कशी कट करणार आहे. अगदी साधं सोपं आहे मैत्रिणींनो. फक्त तो जो पांढरा कपडा आहे पॅटर्न म्हणून मी कट करून ठेवलेला, तो नवीन कपड्यावर ठेवायचा आणि सरळ सरळ कटिंग करायचं. यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट मी घेत नाही. मार्जिनही सोडण्याची यामध्ये गरज नाही, कारण हा पूर्णपणे माझ्या मापाचाच पॅन्टचा कपडा आहे. हा बॅक पार्ट आहे आणि असाच मी फ्रंटचा पार्टही कापून घेतलेला आहे. 2 पार्ट्स आहे त्याच्यामध्ये, बॅक आणि फ्रंट. बॅकचे 2 पार्ट, फ्रंटचे 2 पार्ट आणि त्याचसोबत इलास्टिकचंही मी कापड कापून घेतलेलं आहे. आता याचा पूर्ण एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही याआधीचा माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे की मी कोणत्या पद्धतीने हे पेपर कटिंग नाही, कपड्याचं कटिंग तयार करून ठेवलं आहे. या ठिकाणी मी मोठ्या पणाचा कपडा आहे म्हणून 1.5 मीटर घेतलेला आहे आणि 1.5 मीटर कपड्यामध्ये माझी पॅन्ट आरामात बसते. अशा पद्धतीने हा पेपर कटिंग म्हणून वापरला जाणारा कापड आहे माझा, तो मी याच्यावरती अंथरून घेतलेला आहे आणि बिलकुल मार्किंगचीही गरज नाही. त्याच प्रकारे जसा ठेवला आहे तसंच मी तो पूर्णपणे कट करते. कॉटनचा कपडा असल्यामुळे तो अगदी स्ट्रेट चिपकून बसतो आणि नवीन कपडा आहे त्यामुळे चुण्या पडण्याची काहीच शक्यता नाही आहे. या ठिकाणी थोडंसं माझं व्हिडिओ शूट करताना मिस झालं, त्यामुळे तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ दिसला नाही. इथे मी बॅकचे 2 पार्ट आणि फ्रंटचे 2 पार्ट अशा पद्धतीने टोटल 4 पार्ट कट केले आहेत आणि हा फ्रंट पार्ट. दोन्ही पार्ट मी डबल घडी कपड्यावरती कापून घेतले. अगदी बेसिक शिलाई काम येणाऱ्या मैत्रिणींनासुद्धा या पद्धतीने अतिशय कमी वेळात पॅन्ट कटिंग करता येईल. आणि हा इलास्टिकचा पार्ट, हा जवळपास 4 इंच रुंदीचा आणि 54 इंच लांबीचा आहे. डबल घडीमध्ये आहे. अखंड निघत नव्हता त्यामुळे तुकडे घेतलेले आहेत. आता शिवताना ते तुकडे मी जॉईंट करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही या पद्धतीने परफेक्ट पद्धतीने पॅन्टची कटिंग करू शकता. कुठल्याही पद्धतीचं मेजरमेंटची गरज नाही. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रिजू क्रिएटिव्ह वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.